नमस्कार. सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव, सेमिस्टर 5 मधील पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशनच्या दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करूया. लर्निंग आउटकम्स ह्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कोर्स आउटकम्स असणार आहेत. आयडेंटिफाय डिफरंट कंपोनंट्स ऑफ आयसी इंजिन अँड इट्स ऑक्झिलरीज. देन युनिट आउटकम्स आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कॅल्क्युलेट परफॉर्मन्स ऑफ गिवन इंजिन बेस्ड ऑन करस्पॉन्डिंग एअर स्टँडर्ड सायकल. म्हणजे जे वेरियस टाइप्स ऑफ एअर स्टँडर्ड सायकल्स आहेत ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत आणि त्यावरचे न्यूमरिकल्सही सॉल्व करणार आहोत. ओके, लास्ट लेक्चरला मी हीट इंजिन, आयसी इंजिन, व्हॅल्व टायमिंग डायग्राम्स हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कार्नोट सायकल. तर इन प्रॅक्टिस रिव्हर्सिबल सायकल्स आर अनरिअलिस्टिक बिकॉज ईच प्रोसेस इज असोसिएटेड विथ इरिव्हर्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल फ्रिक्शन. ओके, आता हीट इंजिनची कन्सेप्ट लक्षात घ्या. त्यामध्ये हीट इंजिन एक हाय टेम्परेचर रिझर्वायर आणि लो टेम्परेचर रिझर्ववर वर्क करतं, बरोबर. आणि त्यामधून हीट आपण Q1 हीट इंजिनला देतो आणि काही हीट असते ती Q2 ही लो टेम्परेचर रिझर्वायरला रिजेक्ट होते आणि त्यातलं सम अमाऊंट ऑफ वर्क आउटपुट मिळतं. म्हणजे इथे इरिव्हर्सिबिलिटी आली. ओके, आता समजा आपण एक बॉक्स घेतला, त्याला आपण एक लोड अप्लाय केला. ओके, तर तो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह होईल, पण बिकॉज ऑफ फ्रिक्शन त्याच्या जो डिस्प्लेसमेंट असणार आहे त्याच्यामध्ये फरक पडणार. ओके, however the upper limit on the performance of real cycles can be obtained by using the corresponding reversible cycle, and the most well known reversible cycle process is कार्नोट सायकल. ओके, तुम्हाला थर्मल इंजिनिअरिंग झाला आहे त्यामुळे तुम्ही वेरियस प्रोसेसेस बघितल्या असतील. आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसेंट्रॉपिक, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेसेस. ओके, त्या ज्या प्रोसेसेस असणार आहेत त्या इथे कशा युटिलाइज होणार आहेत त्या बघणार आहोत आपण. आता कार्नोट सायकल इज ॲन आयडियल सायकल. ओके, म्हणजे ह्याची इफिशियन्सी सगळ्यात हाय असते. अदर जे सायकल असणार आहेत त्यांची इफिशियन्सी ॲज कम्पेअर टू कार्नोट सायकल ही लो असणार आहे. ओके, द इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल इज मॅक्झिमम अँड नो अदर सायकल विल हॅव इफिशियन्सी मोर दॅन इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल. ओके, आता हे कार्नोट सायकल बघा ऑपरेट करतं आहे. कार्नोट सायकल इज नथिंग बट द रिव्हर्सिबल इंजिन. ओके, हाय टेम्परेचर रिझर्वायर अँड लो टेम्परेचर रिझर्वायरमध्ये ते ऑपरेट करतं आहे. ओके, QH इज अ हीट सप्लाइड टू द हीट रिव्हर्सिबल इंजिन अँड QH स्मॉल h इज द लो हीट रिजेक्टेड टू द लो टेम्परेचर रिझर्वायर अँड W it's a work output. Okay, this is a Carnot cycle diagram. The Carnot cycle in this heat engine consisting of the two isentropic and two isothermal processes. Okay, two isentropic means look here 1 and 2 and 3 and 4, these processes are isentropic process. Isentropic means PV raised to gamma is equal to constant. Okay, these isentropic processes are also known as reversible adiabatic processes. Okay, and two isothermal. Isothermal means here pressure is constant. Okay, so आता आपण ही डायग्राम आहे ती नीट बघूया. बघा तुम्हाला प्रोसेसेस दिसत आहेत 1, 2, 3, 4. ओके, QH वरती दिला आहे, ॲरो दिला आहे. QH इज हीट सप्लाइड फ्रॉम द हाय रिझर्वायर अँड QL it's heat rejected to the low temperature reservoir. ओके, 1 to 2. ओके, मी सायकल तुम्हाला एक्सप्लेन करते. कार्नोट सायकल 1 to 2 इज अ रिव्हर्सिबल आयसोथर्मल हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे 1 to 2 प्रोसेस आहे ही आयसोथर्मल प्रोसेस आहे. 1 to 2. ओके, ह्यामध्ये काय होणार आहे, हीट ॲड होणार आहे प्रोसेसमध्ये आणि ते काय असणार आहे, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. 2 to 3 इज अ रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन फ्रॉम टेम्परेचर T1 टू टेम्परेचर T3. ओके, ह्यामध्ये काय असणार आहे की
एक्सपान्शन होणार आहे, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ओके, 3 to 4 इज अ रिव्हर्सिबल isothermal heat rejection at constant temperature. Then 4 to 1 is a reversible adiabatic compression from temperature 44 to T1. Okay. आता बघा इथे दिले रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस in which temperature is constant. During this process, heat is added to the system. Okay, then reversible adiabatic isentropic expansion. Okay, in this PV is raised to gamma is equal to constant. Then third process is reversible isothermal compression, in which temperature is also constant. Then fourth is reversible adiabatic compression, this is also known as isentropic process. ओके, आता आपण PV डायग्राम बघितली ही पहिली. ओके, आता ही बघा, ही TS डायग्राम आहे. द थर्मल इफिशियन्सी ऑफ कार्नोट हीट इंजिन कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द जनरल एक्सप्रेशन. ओके, आपण आता कार्नोट इंजिनचे इफिशियन्सी काढायचा फॉर्म्युला बघणार आहोत. ही TS डायग्राम आहे. ओके, isothermal process means temperature is constant, so straight line 1 to 2 is a straight line. Then 2 to 3 isentropic process means entropy constant, so 2 to 3 is vertical straight line. Then 3 to 4 it's a isothermal process, so 3 to 4 straight line. Then 4 to 1 is a entropy constant isentropic process, so 3 to 4 is a vertical straight line. Okay, QH is heat added to the system and QL is heat rejected to the system. Then this is a formula for the Carnot efficiency. From the TH diagram we obtain QH is equal to TH multiplied by change in entropy from the 1 and 2. Okay, heat is added to the system in the process of isothermal process 1 and 2, so heat supplied is equal to temperature multiplied by change in entropy in the process 1 and 2. Okay, then Q rejected QL is equal to TL multiplied by change in entropy in the process of 3 to 4 isothermal process 3 to 4, in which heat is rejected to the surrounding, so it is QL is equal to TL multiplied by change in entropy in the process of 3 to 4. Okay, therefore the formula is derived that efficiency of Carnot cycle is equal to, last formula, 1 minus TL upon TH. TL means temperature, low temperature reservoir चा टेम्परेचर असणार आहे आणि TH मीन्स हाय टेम्परेचर रिझर्वायरचा टेम्परेचर असणार आहे. सो द इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल इज 1 minus TL upon TH. ओके, अँड कार्नोट सायकलची इफिशियन्सी असते ती सगळ्यात मॅक्झिमम असते. ओके, ह्या बेस्टवर आपण एक्झाम्पल पुढे बघणारच आहोत. देन सेकंड सायकल इज ऑटो सायकल. Otto cycle is a gas power cycle that is used in spark ignition internal combustion engine. Means spark ignition means SI engine which is work on petrol engine. Okay, this cycle was introduced by Nikolaus August Otto, German engineer. Okay, Otto cycle consisting of the 4 processes. Okay, 4 processes कोणत्या आहेत? 2 isentropic processes. Isentropic means it is a reversible adiabatic processes, and 2 isochoric. Isochoric processes means here volume is constant, means constant volume processes. Okay, so let we see the PV diagram and TS diagram. Okay, 1 2 3 4. Okay, diagram बघा. इथे प्रोसेस 1 to 2 इट्स आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. 1 to 2 इट्स आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस मीन्स इथे दिले आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन म्हणजे इथे काय होणार आहे, कॉम्प्रेशन प्रोसेस होणार, त्यामुळे काय होणार, टेम्परेचर आणि प्रेशर इन्क्रीज होणार आहे.
ओके. त्याच्यामुळे बघा 1 to 2 process is isentropic compression, then 2 to 3 is a addition of heat. ओके, मीन्स कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेसला हीट ॲडिशन होणार आहे. देन 3 to 4 is a isentropic expansion, then 4 to 1 is a rejection of heat at constant volume process. ओके, 2 to 3 कॉन्स्टंट वॉल्यूम आहे, तिथे हीट ॲड होणार आहे. देन 1 to 4 तिथे काय होणार आहे, हीट रिजेक्ट होणार आहे. देन आता पी व्ही डायग्राम बघत होतो, सेम टी एच डायग्राम असणार आहे तशीच. आता काय होतं, 1 to 2 इज अ आयसेंट्रॉपिक प्रोसेस. आयसेंट्रॉपिक प्रोसेस मीन्स एंट्रॉपी इज कॉन्स्टंट, सो स्ट्रेट वर्टिकल लाईन. बघा इथे 1 to 2 इज अ स्ट्रेट वर्टिकल लाईन. देन 2 to 3 इज अ कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस. ओके, 2 to 3 is a constant volume process. बघा 2 to 3, then 3 to 4 is a isentropic process, so it is a straight line in the TS diagram. Then 4 to 1 is a constant volume process. Okay, in here TS diagram 2 to 3 is a constant volume process, heat addition process, and 4 to 1 is a heat rejection process at constant volume process. Okay, then ओके, हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे प्रोसेसेस इन द ऑटो सायकल. ओके, आता आपल्याला इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकलचा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. आता आपण ऑटो सायकलची इफिशियन्सी काढण्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. तर हीट सप्लाइड कुठे होते, कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेसला. सो heat supplied formula Q is equal to mCV delta T. mCV means specific heat at constant volume. दा कुठल्या पॉईंटला होते, 2 to 3 प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेसला होते. सो टेम्परेचर चेंज इज T3 minus T2. सो हियर इज द फॉर्म्युला इज Q is equal to mCV in bracket T3 minus T2. ओके, देन हीट रिजेक्शन कुठल्या प्रोसेसला होते, 4 to 1. सो इट्स अ कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस. सो फॉर्म्युला इज हीट रिजेक्टेड इज इक्वल टू mCV in bracket temperature changes from the process of T4 to T1. So it's of T4 minus T1. So it's the formula is heat rejected is equal to mCV T4 minus T1. Okay, आता let's calculate the efficiency formula for the Otto cycle. So here is the formula. Efficiency is equal to heat supplied minus heat rejected. Means heat supplied minus heat rejected म्हणजेच हा वर्क आउटपुट. ओके, देन डिवाइड बाय हीट सप्लाइड. ओके, त्याच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, हीट सप्लाइड अँड हीट रिजेक्टेड. त्या व्हॅल्यू इथे पुट केल्या आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला आला 1 minus T4 minus T1 डिवाइड बाय T3 minus T2. इट्स अ इफिशियन्सी ऑफ ऑटो सायकल. ओके, then diesel cycle. In diesel cycle is a gas power cycle invented by Rudolf Diesel. Diesel cycle is similar to Otto cycle except in the one fact, it has one constant pressure process instead of constant volume process. Okay, आता इथे कसं असणार आहे, इथे एक one constant process and one constant volume, then isentropic and 2 isentropic processes. Okay, इथे बघा पी व्ही अँड टी एस डायग्राम. इन पी व्ही डायग्राम 1 to 2 is a isentropic compression. 1 to 2 is isentropic compression process. Then 2 to 3 it's a constant pressure process. त्याच्यामध्ये हीट ॲड होणार आहे, ॲडिशन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. देन 3 to 4 is a isentropic expansion process and 4 to 1 is a rejection at constant volume process. ओके, आता टी एच डायग्राम बघा. 1 to 2 is isentropic compression process, so it's a straight line because entropy is constant. Then 2 to 3 is a constant pressure process. 2 to 3 heat addition. Then 3 to 4 is isentropic expansion, so entropy is constant, it's a vertical straight line. Then 4 to 1 it's constant volume process, heat rejection process, so it's 4 to 1. ओके, हे डिस्क्रिप्शन आहे प्रोसेसेस इन डिझेल सायकल. आता इथे बघा कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन.
कुठे होते कॉन्स्टंट प्रेशर हीट कुठे होते तर कॉन्स्टंट प्रेशरला. सो फॉर्म्युला इज हीट इन इज इक्वल टू MCP. CP इज अ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, मल्टिप्लाय बाय T3 minus T2. ओके, टेम्परेचर चेंज इज T3 minus T2. देन कॉन्स्टंट वॉल्यूम हीट रिजेक्शन कुठे होते कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेसला होते. सो Q आउट इज इक्वल टू MCV इन ब्रॅकेट T4 minus T1. आता इथे आपण एक स्टडी करणार आहोत ड्युएल सायकल. ड्युएल सायकल इज ऑल्सो नोन ॲज अ मिक्स्ड ऑर लिमिटेड प्रेशर सायकल. Okay, it is difficult to achieve either constant volume or constant pressure in actual spark ignition engine. म्हणून इथे काय केलं आहे, इट कंबाईन्स द फीचर ऑफ थिओरटिकल ऑटो सायकल ॲज वेल ॲज डिझेल सायकल. ऑटो सायकलमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस होत्या, ऑटो सायकलमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस होत्या, 2 volume processes and 2 isentropic processes, and in diesel cycle 1 constant pressure processes and 1 constant volume processes and 2 isentropic processes. So combine these cycles we get the dual cycle in which 1 volume processes, 1 constant pressure processes and 2 isentropic processes, and also a 1 constant volume processes. Okay, look here, 2.5 is a notation like A, B, C, D. Okay, so see this PV diagram in which process 1 and 2, it's a isentropic compression which is reversible adiabatic process. PV raised to gamma is equal to constant. Then process 2 to 2.5 is just a notation, 2.5. okay, 2 to 2.5 it's a constant volume heat addition. Okay, here in dual cycle heat addition takes place in the constant volume process and constant pressure process. Okay, 2 to 2.5 it's a constant volume heat addition, and 2.5 to 3 it's a constant pressure heat addition. Okay, 3 to 4 it's a isentropic expansion which is reversible adiabatic process, and 4 to 1 is a constant volume process. In this process heat is rejected, means cooling. Okay, then see this TS diagram. In TS diagram 1 to 2 it's isentropic compression, it's a straight line because entropy is constant. Then constant volume heat addition and constant pressure heat addition. So Q in दिसतंय तुम्हाला 2 to 2.5 and 2.5 to 3. In these 2 processes, constant volume processes and constant pressure processes, heat addition takes place. Then 3 to 4 is isentropic expansion, so entropy is constant. Then 4 to 1 is constant volume processes, so heat is rejected. Then this is the formula. Okay, हा तुम्ही नीट फॉर्म्युला लक्षात ठेवा. इफिशियन्सी ऑफ द डिझेल सायकल 1 मायनस खाली बघा दिलं आहे इथं कोपऱ्यात, इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल. हा फॉर्म्युला तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे, न्यूमेरिकलसाठी उपयोगाला होऊ शकतो तुम्हाला. ओके, तर आपण न्यूमेरिकल बघूया. प्रॉब्लेम फर्स्ट. ओके, ऑटो सायकल, कार्नोट सायकल, these 2 cycle are most important for your exam. So आता आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम टेम्परेचर ऑफ सोर्स इज इक्वल टू 500 केल्विन आहे ते के. टेम्परेचर ऑफ सिंक इज T2 इज इक्वल टू 300 केल्विन. ओके, वर्क डन पर सायकल W इज इक्वल टू 1 किलो जूल इज इक्वल टू 1000 जूल. हे ट्रान्सफर टू द इंजिन पर सायकल Q1 इज इक्वल टू काढायचं आहे. आता इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल बघितलं. इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल फॉर्म्युला काय होता, 1 मायनस लो रिझर्वायर टेम्परेचर डिवाइड बाय हाय रिझर्वायर टेम्परेचर. ओके, म्हणजेच सिंकचं टेम्परेचर डिवाइड बाय सोर्सचं टेम्परेचर. म्हणून इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस T2 इज अ सिंक टेम्परेचर अँड T1 इज अ सोर्स टेम्परेचर. सो पुट दिस व्हॅल्यू in the formula. So we get 1 minus
300 divided by 500 is equal to 2/5. Okay, so efficiency of Carnot cycle is 2/5. Okay, so here we calculated this efficiency. Then what we have this heat transfer to engine per cycle Q1. We want to calculate that Q1. Okay, efficiency means work output upon heat supplied. Okay, means heat supplied means input. Okay, आता W आपल्याला माहिती आहे दिलेला आहे. वर्क डन पर सायकल इज 1000 जूल. ओके, मग 1000 व्हॅल्यू पुट केली. एन इफिशियन्सी आपण काढलेली आहे. ओके, त्याच्यावरनं काय आलं, हीट सप्लाइड टू द इंजिन. ओके, Q1ची व्हॅल्यू आली आहे 2500 जूल. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. अ कार्नोट इंजिन ऑपरेट्स between two reservoir at temperature T3 and T3. Okay, there is a correction. Carnot engine operates between the two reservoirs at temperature T1 and T2. Okay, Carnot cycle TH and T2 म्हणजे हाय टेम्परेचर रिझर्वायर टेम्परेचर अँड लो टेम्परेचर रिझर्वायर टेम्परेचरवर आपला कार्नोट सायकल वर्क करतो आहे. ओके, द वर्क आउटपुट ऑफ द इंजिन इज 0.6 टाइम्स द हीट रिजेक्टेड. द डिफरन्स इन टेम्परेचर्स बिटवीन द सोर्स अँड द सिंक इज 200 केल्विन. कॅल्क्युलेट द थर्मल इफिशियन्सी, सोर्स टेम्परेचर अँड सिंक टेम्परेचर. ओके, सो आपल्या इथे काय कॅल्क्युलेट काय सांगितलं आहे, थर्मल इफिशियन्सी ऑफ द कार्नोट सायकल, देन टेम्परेचर ऑफ द सोर्स अँड टेम्परेचर ऑफ द सिंक. ओके, सो गिवन डाटा काय आहे, तर बघा इथे वर्क आउटपुट ऑफ द इंजिन W इज इक्वल टू 0.6 टाइम्स ऑफ द हीट रिजेक्टेड. हीट रिजेक्टेड मीन्स आता कार्नोट सायकलची PV आणि TH डायग्राम प्रत्येकाने ड्रॉ करायची आहे. ओके, त्यामध्ये बघा 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 3 to 4 to 1. ओके, 1 to 2 प्रोसेस दिले. Okay, isothermal process in which heat added to the system, then 3 to 4 is a heat rejected to the system. Okay, तर heat rejected कुठे होते, तर 3 to 4 प्रोसेसेसमध्ये होते. ओके, सो W इज इक्वल टू गिवन डाटा 0.6 मल्टिप्लाय बाय हीट रिजेक्टेड. हीट रिजेक्टेड कुठे होते, Q3 to 4, म्हणून 0.6 Q3 to 4. ओके, वी नो दॅट द थर्मल इफिशियन्सी फॉर्म्युला काय, वर्क डन अपॉन हीट सप्लाइड. ओके, वर्क डन अपॉन हीट सप्लाइड. ओके, हीट सप्लाइडचा फॉर्म्युला काय होणार आहे. ओके, वर्क आउटपुटचा लक्षात घ्या. वर्क आउटपुट इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, Q हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड. ओके, आपल्याला जर हीट सप्लाइडचा फॉर्म्युला काढायचा असेल तर हीट रिजेक्टेड आहे इथे मायनस आहे, तो इकडे वर्क आउटपुटला काय होणार आहे, प्लस होणार आहे. ओके, म्हणून हीट सप्लाइडचा फॉर्म्युला आला वर्क डन प्लस हीट रिजेक्टेड. ओके, मग आता वर्क डन आपल्याला माहिती आहे गिवन डाटामध्ये 0.6 Q रिजेक्टेड 3 to 4. देन वर्क डन खाली बघा डिवाइड बाय 0.6 Q3 to 4 प्लस हीट रिजेक्टेड काय असणार आहे, Q3 to 4च असणार आहे. ओके, Q3 to 4 इट्स कॉमन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे तो कॅन्सल आउट होणार आणि आपल्याला इफिशियन्सी मिळाली 37.5%. इट्स अ कार्नोट सायकल इफिशियन्सी. ओके, देन वी कॅल्क्युलेटेड द सोर्स टेम्परेचर अँड सिंक टेम्परेचर. ओके, what is the formula for the efficiency of Carnot cycle? 1 minus low temperature reservoir temperature, then to the high temperature reservoir 1 minus TL upon TH. ओके, आता इथे बघा T1 to T1 is equal to T2 because isothermal process temperature is constant, म्हणजे T1 is equal to T2 heat addition process. आता इथे बघा TH डायग्राममध्ये T3 इज इक्वल टू T4 म्हणजेच टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके, म्हणजे सिंकचं टेम्परेचर असणार इथे, हीट रिजेक्ट होणार आहे. म्हणून इथे बघा इथे T1ला तुम्ही T2नेही रिप्लेस करू शकता टेम्परेचर नोटेशनमध्ये, किंवा T3ला तुम्ही T4लाही रिप्लेस करू शकता. ओके, तर इथे फॉर्म्युला बघा 0.375 इज इक्वल टू T1 मायनस T3 केलं आहे. T1 मायनस T3 म्हणजे
सोर्स मायनस सिंक डिवाइड बाय सोर्स टेम्परेचर इज इक्वल टू 200 डिवाइड बाय T1. ओके, मग आपल्याला T1ची व्हॅल्यू मिळाली 533.3 केल्विन अँड त्याच्यावरूनच आपल्याला T3 म्हणजेच सिंक टेम्परेचरची व्हॅल्यू मिळाली 333.3 केल्विन. ओके, हा प्रॉब्लेम तुम्ही नीट सोडवायचा आहे प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये, तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. देन थर्ड प्रॉब्लेम. In an Otto cycle, the temperature at the beginning and the end of the isentropic compression are 316 Kelvin and 596 Kelvin respectively. Determine air standard efficiency and the compression ratio. Take gamma is equal to 1.4. ओके, आता काय दिलं आहे कम्प्रेशन रेशो. कम्प्रेशन रेशो मीन्स मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ लेक्चरला सांगितलं आहे कम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला. ओके, कम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला V1/V2. आता गिवन डाटा काय आहे T1 316 केल्विन, T2 इज 596. ऑटो सायकल दिलं आहे. कुठलाही सायकलचा प्रॉब्लेम आला तर पहिलं PV आणि TS डायग्राम ड्रॉ करायची आणि त्यांच्या व्हॅल्यू पुट करायच्या. ओके, यामध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला काय होणार हीट ॲड होणार आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला हीट रिजेक्ट होणार आहे ऑटो सायकलला. ओके, आता इथे फॉर्म्युला बघा एक दिला आहे. वी नो दॅट फॉर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन मीन्स PV गॅमा इज इक्वल टू C. ओके, PV रेस टू गॅमा इज इक्वल टू C. ह्यावरून त्यांनी ही एक एक्सप्रेशन दिलेलं आहे इथे T1/T2 इज इक्वल टू V2/V1 रेस टू गॅमा मायनस 1. ओके, त्यावरून हे एक्सप्रेशन बनवलेलं आहे. आता त्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची V2/V1 इज इक्वल टू काय असणार आहे कम्प्रेशन रेशो म्हणजेच 1/R. ओके, कारण आपला कम्प्रेशन रेशो म्हणजेच Rचीच व्हॅल्यू काढायची आहे. ओके, गॅमाची व्हॅल्यू दिलेली आहे, T1 T2ची व्हॅल्यूही दिलेली आहे, त्यावरून आपल्याला Rची व्हॅल्यू आली 4.885. ओके, त्यानंतर अजून काय विचारलं आहे एअर स्टँडर्ड इफिशियन्सी काय असणार आहे ऑटो सायकलची आपण फॉर्म्युला बघितला होता. ओके, इफिशियन्सी इज इक्वल टू 1 - 1/R गॅमा मायनस 1. ओके, मग ह्या व्हॅल्यू पुट केल्या सगळ्या आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाले 0.47 मीन्स 47%. इट्स अ एअर स्टँडर्ड इफिशियन्सी ऑफ ऑटो सायकल. आता हे जे प्रॉब्लेम घेतले त्या बेसिसवर तुम्हाला मी असेसमेंट दिले, हे तुम्ही प्रत्येकाने सॉल्व करायची आहे. 3च प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही आपापल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आणि कॉलेज चालू होईल तेव्हा सबमिट करायची आहे. कार्नोट सायकलवरचा एक पहिला प्रॉब्लेम आहे, नंतर दुसराही कार्नोटवरचा आहे आणि तिसरा आहे ऑटो सायकलवरचा. त्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल, कारण मी अगोदर तुमचे हे असेच टाईपचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ते सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चरबद्दल काही एक डाऊट असेल तर तुम्ही आपला वीकली जो लेक्चर होतो मंगळवारी त्या लेक्चरला हे डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. ओके, सो स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.